छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला साम्राज्याचं स्वरूप देणाऱ्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे। पुण्यातील जे एनडीए आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, तिथे त्यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। या ऐतिहासिक सोहळा जो आहे तो आज म्हणजेच 4 जुलैला होणार आहे। केंद्रीय मंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहे। त्या अनावरण सोहळ्याचं आयोजन जे आहे ते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। या प्रतिष्ठानचे अध्यक्ष असणारे एअर मार्शल जे आता निवृत्त झालेत, भूषण गोखले, आणि याच्यासोबतच सचिव नंदकुमार साठे यांच्याकडून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। खडकवासला इथे असणारं जे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे तिथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथे हा भव्य पुतळा जो आहे त्याचं आज अनावरण होणार आहे। अगदी काही वेळात अमित शहा ते येणार आहेत, ते स्वतः इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। खरं तर या पुतळ्यासाठी माजी खासदार जे आहेत विनय सहस्त्रबुद्धे यांच्या माध्यमातून अमित शहा यांनी विशेष सहकार्य केलं होतं आणि त्यामुळेच त्यांचं सुद्धा एक महत्त्वाचं योगदान खरं तर या पुतळ्यामागे आहे, या उद्घाटनामागे आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती आता इथे पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या सुद्धा इथे उपस्थित झालेल्या आहेत। त्यांच्याकडून सुद्धा या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते, कारण केंद्रीय मंत्री जे आहेत ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि आपण आता या ठिकाणी आहोत, आपण पाहतोय भव्य असा पुतळा आपल्याला समोर दिसतोय। त्याचा संपूर्ण सजावट सुद्धा तयार आहे। वेगवेगळ्या फुलांनी त्या पुतळ्याच्या इकडे सजावट करण्यात आलेली आहे आणि अगदी 11:30च्या सुमारास या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।